आज आपण एका नवीन ठिकाणी चाललेलो आहे. तर हे बेसिकली मयूरचं गाव पण आहे, मामाचं गाव. हा मामाचं गाव आहे. आणि हे जिथे आपण व्हिजिट करतोय ते आशिया खंडातील सर्वात मोठं रांजण खळगा आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की आपण कुठं चाललोय. तर आपण चाललोय निगोजला. आज त्या गावची यात्रा आहे. आणि बेसिकली इथलं सस्पिशियस थिंग म्हणजे किंवा एक चमत्कार म्हणू शकतो आपण, जो असा आहे की त्या मंदिर जे आहे मेन, त्या मंदिराच्या जवळ जे बारव म्हणतात ना त्याला मराठीमध्ये, हा बारव जे आहे, हा विहीर म्हणू शकतो समजण्याच्या भाषेमध्ये. तर तिथे एक रांजण किंवा आपल्या भाषेमध्ये आपण त्याला माठ म्हणू शकतो, घागर, हा घागर म्हणू शकतो. छोट्या शेप मध्ये असते. मला लहानपणी असं वाटायचं की खूप मोठी घागर येते वगैरे, असं छोट्या शेप मध्ये असते. तर ती अचानक दिसते तिथे, म्हणजे प्रकट होते ते. हा 4-5 वाजता आम्ही खूप ट्राय केलं, तरी आम्हाला ऑलमोस्ट पुण्यावरून निघायला 6 तास लागलेत. इथून तिथे जायला 6 वाजले. झोप नाही झाली, ठीक आहे. 6 वाजले आम्हाला निघायला. आता इथनं आपल्याला वाघोलीवरनं मेन पुण्यामधनं तर 90 किलोमीटर आहे जायला. आणि जर तुम्ही अहमदनगरवरून येत असाल तर 70 किलोमीटर लागतंय जायला. तर हा तिथलं मेन आकर्षण तर तेच आहे की अचानक तिथे घागर प्रकट होते साधारणतः 5-6 वाजता. आणि मला नाही वाटत आपला हाती लागेल आता ते, पण ठीक आहे, आपण बघूयात कसं होतं तो प्रवास. आणि तुम्हाला पण दाखवतो कसं असेल ते. रोरावता प्रवाह.
परत 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 कन्या आहे इकडेच बाळा शिडीदार एक जण बस 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 मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति पाणी असं पाणी असं ब्लॉग मध्ये आलं पाहिजे टेंडर कोकोनट ए म्हणा म्हणा ते म्हणा टाडा टाडा म्हणा 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 गलती से मैं यहाँ आया गया इकडे दे बाय हो द्या इकडे जरा कॅच ए या बाला तू तर मग तुला ए काय थांबले किंवा आहे ना इकडे कपट्टा आपला अरे ते ऊस नाही तो ऊस नाही तो हा बरोबर आहे मामा ए बाबा एक स्ट्रॉंग काय आहे? चिंगली भारी आहे इकडून चिंगली काय चिंगली शेजारी बसून तरी काढला असेल तो एक फुटला एक फुटला सगळीकडून फोडायचं मामा काय वेगळे बोल काय मामा ट्रेन नाही आम्हाला तुम्ही आता 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 ट्रेन ट्रेन बस ना हळू बरं का हळू घे ए बाबा ए हळू घे याला म्हणतात नारळ फोड फुटला 2 मिनिटातच तिकडे एक फुटला आधीच तिला सोडून तिला ठेवू दे बघू आपण दारच नाही आला बाळा तिकडे कस काय आपले एवढे थांबा कापते पायनॅपल कापते बघ आता तुम्ही लेझरने पण कापसान बघ आता मयूरची गंमत जमलं 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 मला पाण्याचा आवाज आला चक्क एकही बाग न करता फक्त ओनली 1 2 पीस झाली बघा तुम्ही बघा ते भारी भारी एवढी आहे का हिंमत लावा एखादा मत 2 तुकडे करायची एक घाव एखादा मत जिरली बुकी त्याची निघायची एखादा अरे पप्पा द्यायची
फुटलं नीट खोल पाड ना. कुठल्या आयडिया माझी डाऊट आहे का तुला? तू मलाच पाहिजे काय झालं एवढ्या मेहनत येतं पाहिलं. डोक्यात सुद्धा क्लिक करायचं होतं तेवढं. अरे एक एक टिपका बाहेर बाहेर पडतोय. चवच कळत नाही भांगारा. दाखव ए, इकडे दे. आता आपण पोहोचलोय निगोज मध्ये. आता आपण चालू कुंडाकडे घागर बघायला. घागाची मिरवणूक असते आता, पूर्ण गावाला प्रतिष्ठा असते. बघू आपण कसं होतंय हे टाकत. पूर्ण ब्लॉग मध्ये हा काहीच बोलणार नाहीये, पण मी त्याला म्हटलं अरे अँगल छान येतोय तो काहीतरी बोल. मग आपण आता पोहोचलोय है ना फक्त व्ह्यू साठी. आणि मग हा ब्लॉग जेव्हा टीव्हीला किंवा मोबाईल लागणार ना, मी किती सुंदर दिसतोय, मी किती हँडसम दिसतोय असं म्हणत राहणार. खरं की नाही सांग? टाकलं मी पहिले लीड करणार काय नाही, बाकी काही करू शकत नाही. तू काही पण कर, तू काही पण कर. प्लीज नोट. आता मी हे टाकणार आणि जर ब्लॉग डिलीट झाला तर समजायचं याने डिलीट केलाय. ऐक ना, मला खरं चॅलेंज नको मला, मी करू शकतो डिलीट. बघूयात काय, बघूच आता काय होतंय. आता मी अपलोड करणार आणि ब्लॉग डिलीट होते का बघणार आपण. चालेल.